नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एकदा इंदोरीकर महाराज त्यांच्या कीर्तनात म्हणाले होते की एक वेळ अशी येईल की ज्यावेळेस मुलं बघायला जातील आणि मुलांना मुली भेटणार नाहीत। आणि विनोद म्हणून इंदोरीकर महाराज मुलांना प्रश्न करतात की तुझ्या मामाला मुलगी आहे का? कारण मामाला मुलगी असेल तरच त्याचं लग्न होईल, अशा पद्धतीची शोकांतिका इंदोरीकर महाराज यांनी काही वर्षापूर्वीच त्यांच्या कीर्तनातून मांडली होती आणि आज त्यांचे शब्द काहीसे खरे होताना दिसत आहेत। मित्रांनो, ही परिस्थिती विशेष करून ग्रामीण भागातले जे बेरोजगार युवक आहेत किंवा शेतकरी वर्गातले शेती करणारे युवक आहेत त्यांना सध्या मुली भेटणं कठीण झालेलं आहे। त्याला कारणही तसंच आहे की प्रत्येक मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। प्रत्येक मुलीला असं वाटतं की त्यांचा होणारा नवरा हा पुणे मुंबई अशा शहरातला असला पाहिजे, शेतकरी नवरा नको, अशा पद्धतीची काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आपल्याला बघायला भेटत आहे। अशामध्येच एका तरुणानं आपली व्यथा थेट शरद पवार यांच्याकडे मांडली आहे। काही दिवसापूर्वी अकोला दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना एका तरुणानं निवेदन पत्र दिलं आणि या निवेदनात माझं लग्न होत नाहीये, कृपा करून मला पत्नी, मला बायको मिळून द्यावी, मी तुमचे उपकार विसरणार नाही, अशी साथ घातली आहे। अकोल्यातील शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमानंतर शरद पवार यांना एक निवेदन दिलं। हे निवेदन पाहून शरद पवारांसह त्यांच्या सोबत असलेले अनिल देशमुख हे देखील स्तब्ध झाले। या निवेदनामध्ये तरुणानं आपला पत्ता, मोबाईल नंबर देताना आपली व्यथा व्यक्त केली आहे। तरुणानं म्हटलं आहे की एकाकीपणा आता असह्य होत चाललेला आहे, माझं वय वाढत आहे, भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी किंवा मला एक बायको मिळून द्यावी, मी चांगले काम करीन, संसार नीट चालवीन, कोणत्याही समाजातली मुलगी असली तरी सुद्धा मी लग्नाला तयार आहे, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे। या पत्राच्या शेवटी तो असं सुद्धा म्हणतो की मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही। सामान्य माणूस अजूनही शरद पवार यांच्याकडे किती आशेने पाहतो असेच यातून स्पष्ट दिसत आहे। हे पत्र अस्वस्थ करणार आहे। अपुरे शिक्षण, बेरोजगारी व गरिबीच्या चक्रात पिळून निघणाऱ्या ग्रामीण तरुणाच्या ह्या वेदना या पत्राने समोर आणल्या आहेत। या घटनेमुळे सोशल मीडियावरती अनेकांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे आणि धाडसाचं कौतुक केलं आहे। याआधी सुद्धा 2022ला सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता। फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले 25 पेक्षा अधिक नवरदेव नवरी मिळावी अशी मागणी करीत निघाले होते। लग्नासाठी योग्य मुलीची स्थळे येत नसल्याने हे आंदोलन झालं होतं। मित्रांनो, सध्या मुलींची संख्या कमी झाली आहे, जोडीदाराकडून मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत। शहरी व नोकरदार मुलगा मुलींना हवासा वाटू लागलाय। परिणामी नोकरी नसलेले तरुण बिन लग्नाचे राहू लागले आहेत। यामध्ये सर्वात जास्त शेतकरी कुटुंबातले मुलं आहेत। लग्न उशिरा होत असेल किंवा अजिबात जमत नसेल तर व्यक्तीला नको त्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं, टोमण्याचा सामना करावा लागतो। लग्न कधी होणार, लग्न कधी करणार आहेस, इतक्या वेळ कोणाची वाट बघतोय, तुला कोणी पसंत करत नाही का, असे प्रश्न सतत ऐकावे लागतात। हळूहळू ही बोलणी मानसिक दडपणात रूपांतरित होतात। लग्न न जमल्यामुळे निर्माण होणारा एकाकीपणा, न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होणं, समाजात कमीपणा वाटण्याची भावना या सगळ्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो। अकोल्यातील या तरुणानं केलेलं हे पत्रलेखन केवळ त्याच्या वेदनेचं एक रूप मानायला हवं। तो केवळ विनंती करत नव्हता तर अप्रत्यक्षपणे मदतीचा एक आवाज उठवत होता। मित्रांनो, तुमच्याही गावात किंवा तुमच्याही शहरात, तुमच्या गलीत सुद्धा अशा पद्धतीने पिडलेले काही तरुण असतील। ही एक सामाजिक समस्या आजच्या तरुणापुढला एक मोठा विषय बनली आहे। याला कारण वेगळी आहेत। पूर्वीच्या काही लोकांनी केलेल्या चुका असतील, स्त्री भ्रूण हत्या असतील, पूर्वीच्या काही लोकांनी केलेला जो हट्ट होता त्या हट्टामुळे कदाचित आजची परिस्थिती निर्माण झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।